प्रश्न फक्त शिवसेनेचा नाही. शिवसेना त्यांना नको होती का? कारण तरच त्यांना सगळे उद्योग गुजरातला घेऊन जाता आले असते. शिवसेना त्यांना नको होती कारण 17,000 कोटीचा डायमंड बोरच त्यांना गुजरातकडे वळवायचा होता. शिवसेना त्यांना नको होती कारण धारावी त्यांना अदानीला द्यायची होती. शिवसेना त्यांना नको होती, मुंबई खेळखेळी करायची होती, म्हणून त्यांनी हे केलं. 56 वर्षात शिवसेना महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान घेऊन उभा आहे. हो, शिवसैनिकांच्या खांद्यावर भगवा आहे. हा भगवा दिलेला शब्द पाळणाऱ्या एकवचनी प्रभू श्री रामचंद्रांचा आहे. मताचा अधिकार, अभिमानाने आम्ही सांगायचो की आमच्या मतावर लोक निवडून येतात. आता तुमच्या मतावर निवडून आले, पण ते तुमच्या मतावर चालतात का? हा सगळ्यात मोठा विषय आहे. नंतर मतपेट्या पळवायला लागले, नंतर आमदार पळवायला लागले, आता तर पक्षच पळवून घेऊन जायला लागले. लोकांनाही काही कळेना नेमकं चाललंय. मूल्य, तत्व, सत्य, विश्वास हे सगळं वाऱ्यावर उडून गेलं. सत्ता आणि मत्ता फक्त एवढंच अंतिम लक्ष झालं. राजव्यवस्थेचा पाया हा नैतिक मूल्यांच्या अधिष्ठानावरच उभारलेला असावा लागतो. जर राजव्यवस्थेला सत्य, न्याय, विश्वास आणि शिव हे नैतिक मूल्यांचं अधिष्ठान नसेल तर ती राज्यव्यवस्था व्यवस्था राहत नाही. तो जंगलचा कायदा होऊन जातो आणि तिथं नागरिक नव्हे तर तिथं गुलाम तयार होतात. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. आमचा प्रवास गुलाम होण्याच्या दिशेनं चाललाय का याचं चिंतन मंथन सुद्धा आता प्रत्येक सजग नागरिकानं केलं पाहिजे. काय परिस्थिती आहे? 2013 साली कांदा 700 रुपये क्विंटल होता. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट केलं जाणार होतं. 2023 साली कांद्याचा दर काय आहे? 700 रुपये क्विंटलच आहे. झालं शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट? काही नाही, रोज 10 ते 12 शेतकरी आत्महत्या करतायत. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, सोयाबीनचा दर 11,000 रुपयावर होता. आज दर काय आहे? 4,600. शेतकऱ्यांच्या आत्महत्या तुम्ही थांबवणार होता, थांबवल्या नाही. रोज 10 ते 12 महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये क्रमांक 1 वर आहे. साहेब, परवा हिंगोलीतल्या एका छोट्या मुलीनं मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलंय. तिच्या वडिलांनी कर्जाच्या बोजापायी आत्महत्या केली. दसरा निघून गेला आणि ती मुलगी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात लिहिते की तुमचा दसरा यावेळी चांगला गेला असेल, पण आम्हाला दसरा कळलाच नाही. आई सांगते की भाव नसल्यामुळं, शेतीमालाला दर नसल्यामुळं तुझ्या बापानं आत्महत्या केली. पण साहेब, दिवाळी तोंडावर आहे. दरवेळी माझे बाबा मला रिसोडच्या बाजाराला दिवाळीची खरेदी घेऊन यायला जातात. आमची दिवाळी सुद्धा तशीच जाणार का हो? तुमची दिवाळी छान होईल, पण मला सांगा ना, देवाचं घर कुठे आहे? देवाला सांगून माझ्या बाबाला तेवढं परत पाठवा, म्हणजे तो माझ्या दिवाळीचं साहित्य घेऊन देईल. काय त्या मुलीची अपेक्षा असेल? किती घरं उजाडत असतील अशी. तुम्ही आश्वासनं देता, घोषणा देता, प्रत्यक्षात पत्रात काय पडतं? नुसत्या घोषणांचा महापूर. इकॉनॉमिकल ग्रोथ, भारत 5व्या क्रमांकावर. अहो, तुम्ही एकीकडे जीडीपी पुढे गेला, ग्रोथनी 5व्या क्रमांकावर आला, ते सांगता खरं, पण देश दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत 141व्या नंबरवर फेकला गेला. हे तुम्ही लपवता. म्हणजे 4-2 लोकांचा विकास होतोय, बाकीच्यांचं काय? आम्ही विचार केला कधी? जिओ विद्यापीठ, यावेळी मानव संसाधन मंत्रालयानं ज्या 6 विद्यापीठांची सर्वोत्कृष्ट म्हणून नोंद घेतली, त्यात सुरू व्हायच्या आधी जिओ विद्यापीठाचा समावेश झाला. जिओ विद्यापीठाला तुम्ही 1000 एकर जमीन द्या, जरूर द्या, काही अडचण नाही. पण आमच्या कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी विद्यापीठाला 50 वर्ष पूर्ण झाली. 500 कोटी राहू द्या, किमान 50 कोटी तरी द्या. कुणाचा विकास करताय? कुठल्या लोकांचा विकास करताय? उद्योगपतींचा 65,000 कोटींचं कर्ज माफ केलं जातं, पण शेतकरी मात्र कर्जाच्या बोजाखाली दबतच जातो. ही अलीकडची सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. कुठल्या दिशेला घेऊन चाललो आम्ही? कोण इथं आनंदी आहे? अंगणवाड्यांचा संप चालूच आहे. जुनी पेन्शन मिळावी म्हणून आमचे नोकर लोक संप करतात. समाधानी कोण आहे? सुखी कोण आहे? वेगवान सरकार, गतिमान सरकार. तलाठी परीक्षा 200 मार्काची आणि मार्क पडले 214. इतकी गतिमानता काय कामाची? कुठल्या दिशेला? काय नेमकं? पोलीस भरती निघाली परवा, जागा 6000, अर्ज आले 7 लाख. 3 शासकीय विभागाच्या भरत्या निघाल्या, जागा 35,000, अर्ज आले 23 लाख. महाराष्ट्रात 42% तरुण बेरोजगार आहेत. 42%. म्हणजे तरुणांची ही अफाट ताकद, अफाट ऊर्जा
पैसा निव्वळ आम्ही वाया घालवतो आहोत. काय देणं घेणं आम्हाला पडलं नाही. रोज 1 ते 2 तरुण महाराष्ट्रातले आत्महत्या करतायत. ही आमची आजची परिस्थिती आहे, सगळ्यात भयानक.